आरोप प्रत्यारोपाची गोष्ट नाही आहे. जालन्यात जी घटना घडलेली आहे आपण सर्वांनी ती टीव्हीवर पाहिलेली आहे. लाठीचार्ज जसं झाला होता, खरोखर भयानक लाठीचार्ज, जणू काही दुश्मनावर हमला करतायत असं लाठीचार्ज करायला लावला. आणि मी तुम्हाला सांगू शकतो, मी 2-2.5 वर्ष मुख्यमंत्र्यांचं कार्यालय जवळून पाहिलेलं. एवढी सेन्सिटिव्ह प्रोटेस्ट होत असताना, एवढं एक सेन्सिटिव्ह आंदोलन होत असताना, अशा विषयात मुख्यमंत्र्यांना न कळवता पोलीस लाठीचार्ज करतील हे अशक्य आहे. 100% मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना हे माहिती असणार, नाहीतर असं लाठीचार्ज होऊ शकत नाही. आणि म्हणून या खोके सरकारला राजीनामा देण्याची गरज आहे. लाज असेल तर राजीनामा देतील. पण आपण पाहिलं असेल बारसूमध्ये असंच आंदोलन झालं होतं, तिथे देखील महिलांवर अत्याचार झाले, तिथे देखील महिलांवर लाठीचार्ज झाला. खारघरमध्ये जे प्रकरण झालं त्याच्यावर नुसतं चौकशी झालेली आहे, पुढे काही झालेलं नाही आहे. अनेक ठिकाणी मग वारकऱ्यांवर असाच लाठीचार्ज झाला. आणि काल आपण बघतोय मराठा समाजातल्या तरुणांवर असा लाठीचार्ज झाला. पण कुठेही सरकारला लाज नसल्यासारखं वागत आहे आणि हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. महाधिवक्ता जे आहेत कुंभकोणी, त्यांनी असं म्हटलेलं आहे की मला कोर्टामध्ये बोलावं दिलेलं नाहीये. तर काय नक्की काय नाही, मला वाटतं त्या आता सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत. पण काल जर पाहिलं तर काल लाठीचार्ज करण्याची गरज नव्हती. कोणाला कोर्टात बोलू दिलं नाही बोलू दिलं हा वेगळा विषय होतो. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर कोणी तिथे आंदोलन करत असेल, शांततेत आंदोलन करत असेल, तर एवढा लाठीचार्ज करण्याची गरज होती का, हा महत्त्वाचा प्रश्न. आणि मग आज प्रश्न हाच पडतो की हे सरकार कोणाचं आहे नक्की, जनरल डायरचं आहे की हा महाराष्ट्रातलं सरकार आहे. सर, शंभूराज देसाई म्हणतात की जरी लाठीचार्ज झाला तरी जेवढे आंदोलनकर्ते जरी जखमी झाले त्याच्याहून डब्बल पोलीस कर्मचारी आंदोलन. काही लोकांकडे जास्ती लक्ष देण्याची गरज नसते. अशातली ही लोक आहेत, गद्दार आहेत, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. हे महाराष्ट्राशी गद्दारी करत आहेत. ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत. आज देखील मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन सुरू आहेत. मुंबईमध्ये येथील निदर्शन होत आहेत. तर दुसरीकडे बुलढाणामध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन केलं, मुख्यमंत्री उपस्थित राहणार. नाही, शासन आपल्या दारी काय लाठीकाठी घेऊन शासन आपल्या दारी करायचं का? आणि शासन नक्की काम कोणासाठी करत आहे? स्वतःच्या कॉन्ट्रॅक्टर्स आणि बिल्डर्ससाठी तर करत आहे, पण जनतेसाठी कुठेही काम करताना दिसत नाहीये. आदित्य साहेब, पाठीमागच्या 1 महिन्यापासून राज्यात पाऊस झाला नाही. सरकार शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर गांभीर्याने घेत नाही. कसं बघता? शेतकऱ्यांना आता मदतीची गरज आहे. शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे, पण आपण पाहिलं असेल ह्या सरकारकडून आता सगळ्या अपेक्षा आम्ही सोडलेल्या आहेत. मागच्या वर्षी देखील ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मला वाटतं 30-31 ऑगस्टला आपल्याला आठवत असेल, आपण देखील माझ्यासोबत फिरत होतात. आपण दुष्काळ कुठचा, ओला दुष्काळ असा दौरा केलेला की ओला दुष्काळ जाहीर करा. कारण अतिवृष्टी झालेली, पिकाचं नुकसान झालेलं आपण पाहत होतात. सगळ्या पिकांमध्ये, सगळ्या शेतांमध्ये आपण जेव्हा बांधावर गेलो तिथे देखील आपण पाहत होतो की पाणी किती भरलं होतं, नुकसान केवढं मोठं झालेलं. पण तिथे देखील 1 रुपयाची मदत झाली नाही. प्रशासनाने कदाचित आपलं काम केलं असेल, पंचनामे केले असतील, पण सरकारकडून मदत झाली नाही. आधी ओला दुष्काळ आणि आज दुष्काळ दिसतो आपल्याला. पण शेतकऱ्यांना ह्या सरकारकडून अपेक्षा राहिलेली नाही, कारण त्यांना माहिती आहे हे सरकार हे बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर आणि खोक्याचं सरकार आहे, लोकांचं सरकार नाही आहे. आपका बूम थोड़ा नीचे लीजिए. अगर आपने देखा होगा वो लाठीचार्ज जो था यही सवाल पैदा करता है कि ये सरकार जो महाराष्ट्र में बनी हुई है, मिंदेव और जो भाजपा की सरकार है, ये जनरल डायर की सरकार है या हमारे ही देश के लोगों की सरकार है. जैसे लाठीचार्ज हुआ है, मैं ये समझता हूँ ये लाठीचार्ज सीएम के परमिशन बिना हो नहीं सकता. सीएम अगर कहते तो ही ऐसे लाठीचार्ज हो सकता है. और हमारी ये मांग रहेगी कि सीएम और डीसीएम जो होम मिनिस्टर है वो चले जाए अपने पद से. उदयनिधि सलीम का बयान है, वो कह रहे हैं कि जो सनातन धर्म है वो डेंगू मलेरिया जैसा. मैं आपसे ये सुन रहा हूँ, लेकिन मुझे ये कहिए, जो हमारे मराठा समाज के जो युवक थे वो क्या हिंदू नहीं थे जिस पर लाठीचार्ज हुआ? ये तो हिंदू द्रोही सरकार, ये महाराष्ट्र द्रोही सरकार है. हमारे जो महाराष्ट्र में बनी हुई है जो भाजपा की सरकार है. और यही मैं कहना चाहता हूँ कि अगर बात करने जाए तो स्टेटमेंट्स के पहले जो कल लाठीचार्ज हुआ है, जो महिलाओं पे लाठीचार्ज हुआ है, जो युवाओं पे लाठीचार्ज हुआ है, वो क्या हिंदू नहीं थे? और कोई भी नागरिक ऐसे लाठीचार्ज जब फेस करता है तो कभी ना कभी तो सरकार उनसे जाके बात करे, लेकिन कोई बात करने के लिए तैयार नहीं है, कोई इस्तीफा देने के लिए तैयार नहीं है. तो ये सरकार किसकी है? जनरल डायर की सरकार है या भाजपा की सरकार है? आज पता होना चाहिए हमें. 3 दिवसांवरती दहीहंडी आलेली आहे. दहीहंडीच्या पार्श्वभूमीवरती जांभुरी मैदानामध्ये यावर्षी देखील भाजपकडून मोठ्या प्रमाणात दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील लावली. तुमच्या मतदारसंघाला यावर्षी देखील टार्गेट केलं जाते. नक्कीच मला आनंद होतो, कारण जेव्हा माझ्या मतदारसंघात मला टार्गेट केलं जातं, आपल्याला कळतं की फुटबॉल खेळत असताना मेसीवरच जास्ती टार्गेट केलं जातं किंवा रोनाल्डोलाच जास्ती टार्गेट केलं जातं. आणि म्हणून मला आनंद आहे, अजून बॅनर्स लावावे. एक बॅनर मी बघितलं, परिवर्तन होणारच.
चांगली गोष्ट आहे. आता भाजप इकडचं जे स्थानिक मुंबईतलं भाजप आहे ते पण मान्य करायला लागलंय की देशातलं सरकार हे जाणार आणि परिवर्तन देशात होणारच. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.